given plan. जॉईन करा. जॉईन करा. जॉईन. जॉईन करा. जॉईन करा. तुम्ही डाउनलोड करून घेतलं का झूम? मग त्याच्यात नंबर टाका की माझा हे युजर नेम पासवर्ड यूज करा. हा, मग त्यानं तुमचं कनेक्ट होईल. ठीक आहे.
जॉईन करा. हम्म. हा हा. जॉईन करा, जॉईन करा. ते यानं करा की माझ्या युजर नेम पासवर्डने. हा. कॉल करत आहात ती ह्या वेळेस
चला सुरू करूया. आज C10 घ्यायचं आहे. हा नमस्ते, बोला. C10 सुरू करायचं आहे आज आपण. C10 ही रेमेडी अप रेमेडी आहे, सी ग्रुप मधली. बेसिक C1 आहे आणि C1 पासून जनरेशन प्रमाणे ही अप रेमेडी तयार करण्यात आली. C10 ही थोडीशी ऑर्गन रिलेटेड रेमेडी आहे. C5 पर्यंत आपण बघितले ती कॅन्सरच्या वेरियस स्टेजेस मध्ये C5 पर्यंत आपण काम करतो. C6 C10 या काय आहेत, ऑर्गन वर काम करणाऱ्या ऑर्गन रेमेडीज सारखं काम करणारे रेमेडीज आहेत. म्हणजे अप रेमेडी म्हणता येत ज्याला. अप रेमेडीज आहेत आणि याचा जो प्रभाव आहे ऑर्गन लेवलला आपण पहिल्यांदा बघूया. ऑर्गन लेवलला त्याचा काय प्रभाव आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनच्या कन्सिडरेशन मध्ये जेव्हा रेमेडीचा विचार करतो त्यावेळेला ती कुठल्या ऑर्गनवर काम करते, त्याचा प्रभाव कशावर आहे हे आपल्याला पाहावं लागतं. तर C10चा जो प्रभाव आहे, एकूण 7 वनस्पतीपासून बनवलेली रेमेडी आहे. एकूण 7 वनस्पतीपासून ही रेमेडी बनवली जाते. 7 प्लांट्स आहेत, त्याचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत नंतर. परंतु त्या पर्टिक्युलर C10चा जो उपयोग आहे याचा उपयोग नर्वस सिस्टीमवर होतो. C10 नर्वस सिस्टीमवर काम करते. नर्वस सिस्टीमवर काम करते. त्यातलं आता कॉनिकम मॅटिक्युलम ही एक कॉमन रेमेडी C ग्रुपमध्ये आहे. कॉनिकम मॅटिक्युलम ही जी रेमेडी आहे ही ॲथोटॉप्सी ऑफ द सेल काम करणारी ऍक्च्युअली प्लांट आहे. ॲथोटॉप्सी म्हणजे डिस्ट्रक्शन. माईक बंद करा. कोणाचं माईक चालू आहे? तर कॉनिकल म्युटिक्युलम जे आहे ही पर्टिक्युलर रेमेडी कॅन्सरस ग्रुपवर काम करणारी मेन रेमेडी आहे. कॉनिकल मॅटिक्युलम मेन रेमेडी आहे. ही ऍक्च्युअली काय करते, सेलच्या ॲटोस्टॉप्सीवर काम करते. म्हणजे काय, सेल डिस्ट्रक्शनचा जो प्रकार आहे त्याच्यावर काम करते. म्हणजे कॅन्सरमध्ये अनकंट्रोल जी ग्रोथ होते ऑफ द सेल आहे त्या सेल्युलर स्ट्रक्चरवर काम करणारी कॉनिकम मॅटिक्युलम नावाची रेमेडी आहे. म्हणजे कॅन्सर सारख्या सेलला मारण्याचं काम करणारी रेमेडी कॉनिकम मॅटिक्युलम आहे. त्याला सेल ॲटोस्टॉप्सिस असं म्हणतात. आपण डिटेल स्टडी करूया नंतर त्याचा. तर मेन रेमेडी इज कॉनिकम मॅटिक्युलम. म्हणजे ही सुद्धा एक कॅन्सरवर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे बेसिक त्याचं जे C1 मधलं जे काम आहे, सेल लेवलला काम करायचं काम हा C10 करतं, कारण त्याच्यात कॉनिकम मॅटिक्युलम नावाची रेमेडी वापरत असल्यामुळे ती कॅन्सरवर सुद्धा काम करते. आता पर्टिक्युलर ही रेमेडी बनवताना कुठल्या उद्देशानं बनवली ती ते आपण पहिलं बघूया. तर ही बेसिकली नर्वस सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम. ब्रेनकडनं 2 फायबर येतात. एक असतो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिटिक नर्वस सिस्टीम काय काम करते, ती ऑन ऑफ सारखं काम करते. म्हणजे ऑर्गनचं फंक्शन वाढवायचं, ऑर्गनचं फंक्शन कमी करायचं. या दोन्हीही केसवर काम करणारी ही रेमेडी आहे C10.
म्हणजे जर निगेटिव्ह मध्ये जर C10 तुम्ही जर दिलं तर ऑर्गनचं फंक्शन कमी होणार आहे. म्हणजे होल बॉडीवर नर्वस सिस्टीमच्या मार्फतीनं त्याचा प्रभाव होतो. म्हणजे एक्सटर्नल ऍप्लिकेशन तुम्ही जेव्हा बघाल 17 आणि 18 ऑसिपिटल अँड सर्व्हायकल नर्वस सिस्टीम आहे, त्याच्यावर C10 जर तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह कन्सिडरेशन मध्ये जर अप्लाय केलं तर ऑर्गनचं जे फंक्शन आहे ते कमी जास्त तुम्हाला करता येतं, बिकॉज इट वर्क ऑन द सिंपथेटिक ॲज वेल ॲज पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. हॅलो. नाही, तुम्ही डायरेक्ट झूम ॲप डाउनलोड केलेलं आहे का? मग त्याच्यात माझं हे टाका की युजर नेम पासवर्ड. काय एरर दाखवते? काय दाखवते? हा. नाही, पण तुम्ही माझ्या झूमवर माझं युजर नेम पासवर्ड टाकून करा. जाधवांचं पण होत नव्हतं, युजर नेम पासवर्ड टाकल्यावर झालं ते. लिंकला होत नाही, कधी कधी प्रॉब्लेम येतो लिंकला. ते झूम झूम ऍप्लिकेशन मध्ये काय करा, मी आज आज जे पाठवलंय तुम्हाला त्याच्यामध्ये युजर नेम पासवर्ड दिलेला आहे बघा. हा, ते टाका म्हणजे तुमचं चालू होईल ते. हा, ठीक आहे. तर हे काय केलं जाते? प्रभाव याचा स्नायू संस्थांपर, परस्थ स्नायू म्हणजे सिंपथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक. सिंपथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक म्हणजे म्हणजे तुमच्या ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट आहेत, एक सिंपथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक. दोघांचं फंक्शन वेगवेगळं आहे. सिंपथॅटिकचं फंक्शन वेगळं आहे, पॅरासिम्पथॅटिकचं फंक्शन वेगळं आहे. मग तुम्हाला जर तुम्ही C10 एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये जर वापरत असाल तर ते वर्क करतं सिंपथॅटिक अँड पॅरासिम्पथेटिक. म्हणजे निगेटिव्ह जर केला आणि पॉझिटिव्ह मध्ये केला, निगेटिव्ह मध्ये केला तर काय होणार आहे? पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमवर जेव्हा काम होतं तेव्हा ते बॅलन्सिंग करायचं काम करेल. म्हणजे सिंपथेटिक पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमला जर तुम्ही स्टिम्युलेशन दिलं तर ते दोन्हीही काम होतं. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की C10 इज व्हेरी ब्रॉड स्पेक्ट्रम मेडिसिन फॉर नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टीमवर ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये काम करणार आहे. ते थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, थोडंसं सांगतो तुम्हाला. सिंपथेटिक पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कुठे काम करते आणि कुठे रुकीचं नाही, ऑफ द पॉइंट हो गया.
ठीक आहे, वेळ घालवायला नको. ठीक. तर सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर काम करतं. मी तुम्हाला परत सांगतो. मानेवर 17-18 नंबरचे जे पॉइंट आहेत, 17 आणि 18 नंबरचं जे ऍप्लिकेशन आपलं आहे, ते जर तुम्ही ऍप्लिकेशन जर बघितलं तर त्याचं रिलेशनशिप सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीमवर होतं. सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीमवर त्याचं काम असतं. म्हणजे तुमचे जे पॉइंट्स आहेत, एक्सटर्नल ऍप्लिकेशनचे जे पॉइंट्स आहेत, एक ऑसिपिटल नर्व आहे, 17-18 ऑसिपिटल नर्व दाखवते. ऑसिपिटल नर्व आहे 17 आणि 18. 17 आणि 18 सर, हे बघा, 18 नंबर जे आहे ते सिम्पॅथेटिक नर्व आहे. 18 नंबर पॉइंट आहे तो सिम्पॅथेटिक नर्वचा पॉइंट आहे. म्हणजे जर 18 नंबरवर जर तुम्ही S10 जर अप्लाय केलं तर तुम्हाला डायरेक्ट सर्किट, म्हणजे कशावर परिणाम होतो त्याचा, तर किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, हार्ट, लंग, ब्लड सर्क्युलेशन या सर्व घटनेवर त्याचा इफेक्ट तुम्हाला मिळू शकतो. सिम्पॅथेटिक ॲज वेल ॲज अ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम तुम्हाला काम करताय. सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवर तुम्ही काम करू शकता. एक मिनिट, त्यांना लिंक पाठवतो. कोल्हेंचं काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, कनेक्टिव्हिटी भेटणे. झूमचं अपडेट आलं आहे सर, त्यांना अपडेट करायला लावा, त्याशिवाय होणार नाही ते. होय, नवीन अपडेट आलंय झूमचं. नवीन आले का? हा हा, त्यांना करायला सांगा. हा ठीक आहे, ठीक आहे, सांगतो सर. मला पण काल तसंच झालं होतं, हा अपडेट केलं लगेच झालं ते. हा, त्यांना सांगतो की अपडेट अपडेट करायला सांगतो. हा चालेल सर. ठीक आहे, एक मिनिट. पण ते कॉल करतायत मला, त्यांना सांगतो. अपडेट झाल्यानंतर पासवर्ड आयडी टाकले की ऑटोमॅटिक होतंय ते सर. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही ते झूमचा अपडेट घ्या. अपडेट करायला पाहिजे. अपडेट नाही झालं तर ते लॉग इन होणार नाही तुमचं. नाही, अपडेट आहे. नाही, मग ते अपडेट झालेलं नाही तुमचं, ओल्ड व्हर्जनच आहे ते. हा, ते काय करा, हे करा, अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा नवीन. हम्म, ठीक आहे. हा, ते बरेच जणांना फेस होत आहे, अपडेट नसल्यामुळं ट्रबल आहे. काल बरेच लोकांचं होईना ते, पण ते सर, हा ते झूम आहे त्याला, ते जे जुनं आहे त्यांचं डिलीट करा म्हणा, नवीन घ्या म्हणा, त्यातनं ओपन लगेच तुमचं हे केलं की ओपन होतंय. ते सांगितलं आता सांगितलं, अनइन्स्टॉल करून ते यूज करा म्हटलंय. ठीक आहे, अपडेट असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. पण 18 नंबरचा जो पॉइंट आहे तुमचा, तो सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा पॉइंट आहे. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा पॉइंट आहे. 7 नंबर पॉइंट सुद्धा गॅस्ट्रिक सिम्पॅथॅटिक नर्व आहे. म्हणजे S10चा उपयोग त्या ठिकाणी तुम्ही करू शकता ज्या ठिकाणी सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे, त्याच्यावर डायरेक्ट यूज करता येतं. कारण हे सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह करून तुम्ही काय करू शकता, फंक्शन्स कमी जास्त करू शकता. एक सगळ्यात मोठं असं ऍप्लिकेशन आहे, युझिंग द एक्सटर्नल ऍप्लिकेशन तुम्ही ते काम करू शकता. आता 18 नंबरचा जो सर्वायकलचा पॉइंट आहे, तो बघा काय काम करतो. सर्वायकलचा जो पॉइंट आहे
तो किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, हार्ट, लंग, लसिका, रक्त आणि सर्क्युलेशन या पूर्ण सिस्टमवर काम करणारी, कंट्रोल करणारा पॉइंट हा 18 नंबरचा पॉइंट आहे एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये. आणि C10चा जो उपयोग आहे तो सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवर ऍप्लिकेशन आहे. सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावर डायरेक्ट काम करतो. त्याच्यावर डायरेक्ट काम करणारी ही रेमेडी आहे. म्हणजे जर तुम्ही मानेवर जर त्याला अप्लाय केला 18 नंबरवर C10 अलॉंग विथ RE किंवा WE या 3 इलेक्ट्रिसिटी मिक्स करून एक्सटर्नली जरी तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला इंटरनल ऑर्गनचं फंक्शन करेक्ट करता येतं. तर सगळ्यात महत्वाचा असा हा विषय आहे. सो दिस इज ऍप्लिकेशन ऑफ C10. C10चं एक्सटर्नल ऍप्लिकेशन मधला भाग आहे हा. त्यानंतर तो कुठं आणखीन काम करतो? ऑर्गन तर तो सगळ्याच करतो. म्हणजे लिव्हरवर काम करतो, स्प्लीनवर काम करतो, पॅनक्रियावर काम करतो, स्टमकवर काम करतो, डिओडिनम मध्ये काम करतो, लिव्हरची जी पॉर्टरल व्हेन आहे त्या व्हेनवर काम करतो, म्युकस मेम्ब्रेनवर काम करतो, अपेंडिक्स ग्लँडवर काम करतो, हार्टवर करतो, लंगवर करतो. आता हे जसं ऑर्गनचं झालं, ऑक्लोमोटरवर पण करतं. ऑक्लोमोटर नर्व कुणाच्या ते डोळ्याच्या भोवती असलेली जी नर्व सिस्टम आहे त्याचं नाव आहे ऑक्लोमोटर नर्व. त्या ऑक्लोमोटर नर्ववर पण काम करतं. आणखीन वैशिष्ट्य असं आहे की टंगवर हायपोग्लायसल नर्व आहे. हायपोग्लायसल नर्व पॉइंट नंबर 16, पॉइंट नंबर 16 स्मॉल हायपोग्लायसल नर्व 16 नंबर बिंदूवर काम करतं. त्याच्यानंतर 13 नंबरवर काम ग्रेट हायपोग्राफिल नर्व विच इज कनेक्टेड टू द टंग. टंगला जोडलेली असते, टंगशी रिलेटेड असते. तर 16 नंबर पॉइंट आणि 13 नंबर पॉइंट हे 2 पॉइंट असे आहेत की जे टंगला जोडलेले आहेत, ते ग्लॉटिसला जोडलेले आहेत, ते पॅरेटला जोडलेले आहेत, ते फॅरेंजिसला आहेत, लॅरेंजिसला आहेत. हे सगळे कनेक्टेड आहेत. म्हणजे या ठिकाणी C10चं जर ऍप्लिकेशन जर तुम्ही केलं तर जे काही फंक्शन बिघडलेलं असेल ते फंक्शन सुधारायला मदत होते. सो न्यूरोलॉजिकल करेक्शन तुम्ही करू शकता. न्यूरोलॉजिकल कनेक्शन करण्याची ताकद त्या C10 मध्ये आहे. C10 मध्ये ताकद आहे. म्हणजे C10चा जो प्रभाव आहे एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये C10चा उपयोग तुम्ही करू शकता. आणि त्या ठिकाणी अप्लाय जर केलं तर सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम विच इज कंट्रोलिंग द ऑल ऍक्शन्स ऑफ द ऑर्गन. ऑर्गनची ऍक्शन वेगस नर्ववर पण काम करतं. या सर्वावर C10 काम करतं. C10चा अतिशय चांगला असा उपयोग आहे. 17-18 वर ऍप्लिकेशन जर तुम्ही C10चं केलं तर बेनिफिट मिळतो, फायदा आहे. आता S10 थोडं कम्पेअर करूया आपण. S10 वर सुद्धा आपल्याला उपयोग करता येतो त्याच सिस्टमचा. S10 S10 जर तुम्ही बघितला, S10 ऑलरेडी आपण घेतलेला आहे. S10 आपण ऑलरेडी घेतलेला आहे. सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक दोन्हीही सिस्टमवर S10 सुद्धा काम करतं, तसं C10 पण काम करतं. C10 नॉर्मली अनाटॉमिकल बिघाड जर झालेला असेल, तिथे नर्व डॅमेज झालेली असेल, नर्वला काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल तर त्या नर्वच्या प्रॉब्लेम अनाटॉमिकल प्रॉब्लेमवर काम करणार आहे C10. आणि फंक्शनल मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल ते S10 यूज करू शकता. C10 S10 दोन्हीही पद्धतीने तुम्हाला उपयोग करता येतो. म्हणून याचं ऍप्लिकेशन महत्वाचं आहे की वर्क्स ऑन द सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम, ऑटोनॉटिक नर्वस सिस्टीमवर काम करतं. एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये याचा उपयोग आपण करू शकतो. आता ऑक्लोमोटर नर्व म्हणजे कुठला येतात? डोळ्याच्या संदर्भात म्हणजे जे मसल्स असतात त्याला ऑपरेट करणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्याला ऑक्लोमोटर नर्व म्हणतात.
म्हणजे हे डोळ्या 1 नंबर 2 नंबर बरेचसे आपल्याकडे नर्व सिस्टम्स आहेत की ज्या ऑक्लोमोटर नर्वशी संबंधित आहेत. डोळ्यावरचा 1 नंबर पॉइंट, डोळ्याच्या खालचा 2 नंबरचा पॉइंट, 3 नंबरचा पॉइंट, हे सगळे काय आहेत? ऑक्लोमोटरवर काम करणारे नर्व्ह आहेत. ऑक्लोमोटर म्हणजे काय करतं की त्या ठिकाणी ऑर्बिटवर काम करतात. म्हणजे डोळ्याच्या संदर्भाच्या आधाराला आपण ते उपयोग करतो. त्याच्यामध्ये C10चा रोल आहे. म्हणजे जर मसल सध्या आय मध्ये काही प्रॉब्लेम झालेला असेल किंवा ते जर ऑपरेट होत नसेल तर C10 आणि S10चा उपयोग करायचा आहे. बिकॉज दॅट वर्क्स ऑन सिम्पथॅटिक अँड पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. दोन्हीवर काम करणारी अशी ही रेमेडी आहे. स्पायनल कॉर्डवर काम केलं जातं. स्पायनल कॉर्ड मधूनच काय केलं जातं? पेरिफेरियल नर्व येतात, त्याच्यामध्ये सिम्पथॅटिक अँड पॅरासिम्पथॅटिकचा रोल असतो. सिम्पथॅटिक अँड पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमचा रोल असतो. त्यामुळे तुम्ही जर स्पाईनवर C10चा जर मसाज केला तर कनेक्टिव्हिटी सगळ्या ऑर्गनच्या पेरिफेरियल नर्वशी कनेक्टिव्हिटी होऊ शकते. S10 C10 दोन्ही तुम्ही यूज करू शकता की ज्याचा परिणाम सिम्पथॅटिक अँड पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमवर होतो. आणि त्या ब्रँचेस आहेत जिथं जिथं ऑर्गनला कनेक्ट होतात तिथून तुम्ही त्या ऑर्गनचं फंक्शन करेक्ट करू शकता. कशावर मसाज करून? पेरिफेरियल नर्ववर करून किंवा स्पायनल कॉर्डवर तुम्ही जर मसाज केला तर तुम्हाला ते काम मिळू शकतं. त्याच्यानंतर निरंतर चलने वाले जे ऑर्गन्स आहेत, व्हायटल ऑर्गन म्हणतो आपण त्याला. निरंतर चलने वाले ऑर्गन, त्याचं फेल्युअर झालं तर मृत्यू येतो. त्याला व्हायटल ऑर्गन असं म्हणतात. त्याच्यामध्ये हार्ट, लिव्हर, किडनी आणि स्प्लीन, लंग हे सगळे ऑर्गन काय लागतात? चालू स्थितीत असले पाहिजे. ते जर बंद पडले तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ व्हायटल ऑर्गन. हे व्हायटल ऑर्गन चालणं गरजेचं असतं. निरंतर चालतात. त्याला 5 मिनिटं सुद्धा उसंत नसते. लंगला, हार्टला, लिव्हरला, किडनीला 5 मिनिटं सुद्धा उसंत नाहीये. आणि स्प्लीनला 5 मिनिटं सुद्धा, 1 मिनिट सुद्धा थांबू शकत नाही. हार्ट 1 मिनिट सुद्धा थांबू शकत नाही. हे सगळे व्हायटल ऑर्गन आहे. हे निरंतर चलनेवाली प्रक्रिया आहे. आणि त्याच्या कामामध्ये जर काही अडथळा जर होत असेल तर तुम्ही स्पायनल कॉर्डवर सुद्धा मसाज देऊन या ऑर्गनचं फंक्शन करेक्ट करू शकता. करेक्ट करू शकता म्हणजे सगळ्यावर त्याचा परिणाम आहे. नर्वस सिस्टीम ऑफ द पर्टिक्युलर ऑर्गनवर परिणाम करणारी रेमेडी C10 S10 आहे. लक्षात घ्या. ही दोन्हीही तुम्ही यूज करू शकता. म्हणजे समजा आपल्याला माहिती आहे की लंगचा पॉइंट काय आहे? लंगचा पॉइंट किती आहे? लंगचा एक्सटर्नल पॉइंट किती आहे सांगा? कोण सांगेल? अमृता वडके सांगा. लंगसाठी एक्सटर्नल ऍप्लिकेशन पॉइंट कुठला आहे? सर माहित नाही आहे मला काय. का वाचलं नाही? 45 पॉइंट सगळे शिकवलेले आहेत तुम्हाला. 9 नंबर. तुम्हाला मी काय सांगितलं? तुम्हाला चार्ट काढून समोर लावा. रोज बघितलं पाहिजे तो पॉइंट. 9 नंबर आहे सर. 9 नंबर. 9 नंबर आहे तर 9 नंबर S10 C10चा उपयोग होईल की नाही? होईल की होय सर. आलं लक्षात? तुम्हाला हे समजलं पाहिजे की कसं अप्लाय करायचं. पोटात औषध गेल्यावर बरं होतं असं नाही. बाहेरनं पण अप्लाय करून आपण बरं करू शकतो पेशंटला. कारण ते नर्व सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे S10 C10. सिम्पथॅटिक अँड पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमवर काम करते. ऑर्गन लेवलला जाऊन सुद्धा काम करते. आता किडनीशी रिलेटेड आहे. किडनीचा पॉइंट कुठं आहे? किती नंबर पॉइंट आहे किडनी? रुपाली सांगा. रुपाली
किडनीचा पॉईंट किती नंबर आहे एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये? किती नंबर पॉइंट आहे एक्सटर्नल? 23 नंबर. 23 नंबर. 23 नंबरवर जर तुम्ही अप्लाय केलं किडनी फंक्शन वाढेल. पण पर्टिक्युलर किडनीची रेमेडी H6C6 असल्यामुळे आपण काय करतो ती वापरतो. परंतु तुम्हाला C10 पण चालवू शकते त्या ठिकाणी, बिकॉज C10 वर्क्स ऑन द नर्वस सिस्टम. म्हणजे किडनीची जी नर्वस सिस्टम आहे त्याच्यावर डायरेक्ट काम करते C10. आणि हे जे पॉइंट आलेले असतात ते नर्वस सिस्टीमचे पॉइंट आहेत, लक्षात ठेवायचं तुम्ही. कधी तिथे जंक्शन आहे आणि त्या जंक्शन मधून तिथे काय होते, तिथे कनेक्टिव्हिटी होते. ब्लड सप्लाय असेल, नर्वस सिस्टीमचा सप्लाय असेल, त्याच्याशी रिलेटेड नर्व आहे ती. म्हणून पेरिफेरियल नर्वस सिस्टीमवर सुद्धा काम करते. म्हणजे किडनीवर काम करते याचा मतलब काय? किडनीवर काम करणारी रेमेडी C10 आहे. म्हणजेच काय आहे की त्याच्या नर्वस सिस्टीमवर काम करते. पॅरासिम्पॅथॅटिक सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम त्या ठिकाणी येतात, त्यावर तुमचं काम केलं जाते. मोनोटोम मायोटोम तुम्हाला माहिती आहे की स्पायनल कॉर्ड वरनं मोनोटोम आणि मायोटोम. मायो म्हणजे मसल आणि स्किनला कनेक्ट झाली की ते कॅक्टस, दॅट इज अ सेन्सरी नर्व. म्हणजे त्या ठिकाणी सेन्सरी ॲल्वेजल आहेत, मोटार नर्व दोन्ही असतात. तर C10 अप्लाय जर त्याच्यावर तुम्ही केलं किंवा C6 अप्लाय तुम्ही जर केलं, पर्टिक्युलर C10 जनरल ब्रॉड स्पेक्ट्रम रेमेडी आहे, सगळ्यावर चालते. C6 H6 पर्टिक्युलर किडनीवर चालणार आहे. पर्टिक्युलर किडनीवर फक्त चालते, सगळ्यावर चालत नाही. कारण ती आप रेमेडी नाही आहे, ती पर्टिक्युलर ऑर्गनवर तयार करण्यासाठी केलेली रेमेडी आहे. C10 ही ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, C1 ही ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. पण C1चा मॅक्सिमम रोल कशावर आहे? सेल्युलर स्ट्रक्चरवर जास्त आहे. पण C10चा उपयोग नर्व सिस्टीमवर पण आहे. इट इज व्हेरी अप रेमेडी, डेव्हलप्ड रेमेडी आहे C10. C10 काय आहे? डेव्हलप्ड रेमेडी आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या जातात. सो यू लर्न दिस. हे तुम्ही टेक्निक समजून घ्या की C10चा रोल काय आहे आपल्याला बघायचा आहे. इम्पॉर्टंट, कारण ही वर्क्स ऑन द सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. स्पायनल कॉर्डवर काम करतं. स्पायनल कॉर्डवर काम करत असल्यामुळं निरंतर चालणाऱ्या ऑर्गनवर काम करतं. म्हणजे यकृत, लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियास, स्टमक, डिओडिनम, पोर्टल व्हेन, म्युकस मेम्ब्रेन, उपांत अपेंडिक्स ग्लँडवर पण इफेक्ट होतो. हार्टवर होतो, फेफडोवर होतो. युरिन ब्लॅडर, युरिनरी सिस्टम, किडनी, सगळ्यावर काम करणारी रेमेडी आहे. C10चा रोल आहे, एवढा मोठा रोल आहे C10चा, बिकॉज इट वर्क्स ऑन द सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. म्हणजे नर्वस सिस्टीमवर डायरेक्ट काम करणारी आहे रेमेडी आहे. मग तुम्ही व्हॉमिटिंग कंट्रोल करू शकता की नाही? बोला चंद्रशेखर मोगली. करू शकतो सर. म्हणजे सर्वायकलचा जो पॉइंट आहे 18 नंबर, त्याच्यावर तुम्ही अप्लाय केलं, व्हेगस नर्ववर जर अप्लाय केलं C10, तर व्हॉमिट सुद्धा एक्सटर्नली कंट्रोल करता येते. आता तुम्ही जी व्हॉमिटिंगची इंजेक्शन देतात त्याची थेरपी काय सांगा? वेगस वेगस सिस्टीमला जे ते सेन्सिटिव्ह झाले असते त्याला नॉर्मल करणार, म्हणजे सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह झालेल्याला त्याला डाऊन करण्याचं काम करते तुमचं. जेवढे पेंटापोज किंवा हे जी इंजेक्शन्स आहेत व्हॉमिट कंट्रोल करणारी, ती दिल्यानंतर तेच होतं. तीच गोष्ट तुमच्याकडे पण अवेलेबल आहे. म्हणजे जीपी मध्ये काम करू शकता की नाही? करू शकतो सर. करू शकतो. हे तर मेन आहे आपलं काम. एक्सटर्नल ऍप्लिकेशन तुम्ही लावलं तरी पण बंद होईल, इंटरनल S11 दिलं तरी पण बंद होईल. वेगस नर्ववर काम करणारी डायरेक्ट रेमेडी आहे आपल्याकडं.
ते हे लक्षात ठेवायचं. मी आता जे तुम्हाला सगळं सांगणार आहे हे त्याच अनुषंगानं सांगणार आहे. C10चा उपयोग, इट इज अप रेमेडी, एक अप रेमेडी आहे. वरच्या लेवलचं डेव्हलपमेंट आहे. पहिलं डेव्हलप केलं मॅटिसर आणि C1, त्याच्यानंतर C2, त्याच्यानंतर C3, त्याच्यानंतर C4, त्याच्यानंतर C5, त्याच्यानंतर C6 आणि त्याच्यानंतर C10 डेव्हलप केली. म्हणजे C1च्या आणि C2 मध्ये जनरेशन आल्या. C1 इज अ फर्स्ट जनरेशन, C2 इज अ सेकंड जनरेशन, C3 इज अ थर्ड जनरेशन, C4 इज अ फोर्थ जनरेशन. म्हणजे ते मॉडिफाय होत 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 एक स्पेसिफाईड वर्क करण्याकरता रेमेडी बनली गेली. द डेव्हलपमेंट यू स्टडी, द डेव्हलपमेंट अशा पद्धतीनं त्या रेमेडीची झाली की त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीवर ते काम करायला लागलं. आणि म्हणून इथं मी सगळं तुम्हाला सांगितलं की सिम्पथॅटिक, पॅरासिम्पथॅटिक, स्पायनल कॉर्ड, नंतर व्हायटल ऑर्गन्स दॅट लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रिया, स्टमक, डिओडिनम, पोर्टल वेन, युरिन ब्लॅडर, हार्ट, सगळ्यावर काम करते. वेगच नर्ववर काम करते. अशी ही C10 नावाची रेमेडी आहे. C10 या पद्धतीनं काम करते. अक्लोमोटर नर्व, ग्लॅकोफॅरेंजियल नर्व, या सर्व नर्ववर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे तुम्ही ती इतकी ब्रॉड स्पेक्ट्रम रेमेडी आहे की त्याचा उपयोग जर तुम्ही केला तर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये नॉलेज, म्हणजे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये कंट्रोल करता येईल. एव्हरीथिंग इज पॉसिबल. एक्सटर्नल ऍप्लिकेशन मधनं करू शकता. गॅसोफॅरेंजियल नर्व 2 पॉइंट आहेत, 13-16. ग्लॅसोफॅरेंजियल नर्ववर काम करणारे 2 पॉइंट दिलेले आहेत मॅटिसरांनी. 13 आणि 16 जो ग्लॅसोफॅरेंजियल नर्ववर काम करते. मायनर आणि मेजर असे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. 13 आणि 16 नंबर तुम्ही जर बघितला आणि तिथं जर C10 अप्लाय केला तर उदरजगत जत्रुगत रोग म्हणजे जीव आहे, त्याच्यानंतर तुमचं फॅरेंजिस, लॅरेंजिस, या सर्व गोष्टीवर काम करणारी रेमेडी आहे. एक्सटर्नली यू कॅन अप्लाय आणि त्याच्यावर प्रभाव करणार आहे. ऑक्लोमोटर नर्व, 12 क्रॅनियल नर्व येतात. 12 क्रॅनियल नर्व येतात. म्हणजे जेवढ्या 12 क्रॅनियल नर्व आहेत त्यातल्या काही नर्व ज्या डोळ्याकडे जातात. 11वी नंबर वेगस नर्व असते. कानाकडे पण नर्व जातात. म्हणजे जर समजा तुम्ही त्या सर्व क्रॅनियल नर्व जर काम केलं तर ऑक्लोमोटर नर्व पर्टिक्युलर पॉइंट देतात डोळ्यासंबंधी 1 and 2. म्हणजे 1 and 2 पॉइंटवर जर तुम्ही एक्सटर्नल ऍप्लिकेशन केलं तर डोळ्याचे जे मसल्स आहेत, व्हेरियस टाईप ऑफ ऑक्लोमोटर, त्याला ऑक्लोमोटर नर्व म्हणतात, तर त्या नर्ववर सुद्धा काम करता येतं. त्याचबरोबर ऑसिपिटल नर्ववर पण काम होतं. ऑप्टिक नर्ववर काम केलं जातं. ऑप्टिक नर्ववर, कानातल्या नर्ववर काम केलं जातं. 12 क्रॅनियल नर्वचा जर तुम्ही अभ्यास केला तर ते सर्व उजव जत्रुगत रोगासाठी ते एक नर्व त्यातली फक्त ऍब्डॉमेन मध्ये जाणारी आहे, दॅट इज कॉल्ड एज अ वेगस नर्व. बाकीच्या 11 ज्या सिस्टम्स आहेत हे पुऱ्या ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे खांद्यापासून वरचे जेवढे ऑर्गन्स आहेत त्याला कनेक्टेड करलेल्या नर्व असतात. म्हणजे स्पायनल कॉर्डला जर तुम्ही मसाज केला, इफ यू अप्लाय ऑन द स्पायनल कॉर्ड C10 S10, जर स्पायनल कॉर्डवर जर तुम्ही अप्लाय केलं तर या सर्व नर्व सिस्टीमवर काम होतं. ऑक्लोमोटर नर्व ही संपूर्णपणे डोळ्याच्या संदर्भामधल्या नर्व आहे. ऑक्लोमोटर नर्व. त्याच्यानंतर ग्लॅसोफॅरेंजियल, ह्या नर्व ज्या आहेत त्या काय काम करतात? टंगवर काम करतात, सलायवरी ग्लँडवर काम करतात, फॅरेंजिसवर काम करतात. ग्लॅसोफॅरेंजियल नर्व. आता ग्लॅसोफॅरेंजियल नर्व 2 आहेत, 2 पॉइंट आहेत, 13 आणि 16. 13 आणि 16 नंबरचा जे पॉइंट आहे तो ग्लॅसोफॅरेंजियल नर्व आहे आणि त्याच्यावर C10 काम करू शकता. अप्लाय C10 ऑन दॅट. ते तुम्हाला ऑपरेशन कशाचं? टंगचं, सलायवरी ग्लँडचं, फॅरेंजेस अँड त्याच्यावर डायरेक्ट काम करू शकतो. त्याच्यावर डायरेक्ट काम करू शकतो.
त्याच्यावर तुमचं डायरेक्ट काम होतं. लक्षात घ्या, हे फार इम्पॉर्टंट असं आहे. म्हणून स्पायनल कॉर्डवर त्याचा ऍप्लिकेशन केला तर सगळंच मिळणार आहे, पण स्पेसिफाईड पॉईंटवर जर तुम्ही ऍप्लिकेशन केला तर स्पेसिफाईड पॉईंटवर तुम्ही काम करू शकता. सो C10 हॅज अ ब्रॉड स्पेक्ट्रम ऍप्लिकेशन इन द एक्सटर्नल लेवलला ब्रॉड स्पेक्ट्रम ऍप्लिकेशन, तसंच इंटरनलवर पण काम करणार आहे. दोन्हीही काम C10 करू शकतं. किडनीवर काम करतं, युरिन ब्लॅडरवर काम करतं, रेक्टमवर पण काम करतं. आता युरिन ब्लॅडरचा पॉइंट कुठला आहे? युरिन ब्लॅडरचा पॉइंट कुठला आहे? 26 नंबर. समान सांगा, युरिन ब्लॅडरचा पॉइंट कुठला आहे? 26 नंबर. Yes. म्हणजे 26 नंबरवर जर C10 अप्लाय केलं तर काय होईल? ब्लॅडरचं फंक्शन, रिटेन्शन ऑफ युरिन झालेलं आहे. रिटेन्शन ऑफ युरिन झालेलं आहे. वापरता येईल की नाही रेमेडी? हो सर. वापरता येईल. वापरता येईल. कारण 26 नंबरचा पॉइंट आहे तो त्याच्यावर आहे, ब्लॅडरवर काम करणारा पॉइंट आहे. म्हणजे नुसतं इलेक्ट्रिसिटी नाही, विथ दी हेल्प ऑफ रेमेडी सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन करून तिथलं फंक्शन वाढवू शकता. आता सॅक्रल पॅरासिम्पॅथॅटिक नर्ववर पण काम करतं. आता सॅक्रल पॅरासिम्पॅथेटिक नंबर कनेक्ट कुठं असतं? रेक्टमला असतं आणि इंटेस्टाईनला कनेक्टिव्हिटी आहे त्याची. तर त्या ठिकाणी C10चं जर ऍप्लिकेशन केलं तर रेक्टम, ब्लॅडर या सर्व गोष्टीवर काम करण्यास मदत होते. मल निष्कासन संस्था के अवयव एक्सक्रिटरी ऑर्गनवर, म्हणजे तुम्ही जर सॅक्रल पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्ह सिस्टीमवर जर ऍप्लिकेशन केलं तर जेवढे एक्सक्रिटरी सिस्टम आहेत त्याच्यावर काम होईल. थोरॅसिक रिजन मध्ये जे प्लेक्सेस आहेत त्याच्यावर जर अप्लाय केलं तर किडनी आणि थोरॅसिक रिजन मध्ये जेवढे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर काम होईल. 5, 6, 7 5, 6, 7 याच्यावरही C10 अप्लाय केलं तर सोलर प्लेक्सेस, गॅस्ट्रिक प्लेक्सेस आहेत 5, 6, 7 याच्यावर पण अप्लाय केलं तर इंटरनल ऑर्गन मध्ये सुद्धा काम होऊ शकतं. इंटरनल ऑर्गनवर एक्सटर्नली अप्लाय करून काम करू शकता बाय यूज ऑफ S10 C10. C10 मोर वेळ टू नर्व डॅमेज कंडिशन मध्ये C10 काम करेल आणि फंक्शनल जर वीक झालेला असेल तर S10 काम करेल. त्याच्यानंतर त्याचा प्रभाव कशावर आहे? सेल्युलर फायब्रस, सेल लेवलला फायबर म्हणजे मसलचे जे फायबर आहेत, मसल लेवलला, सेल लेवलला हे काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे सेल्युलर डॅमेज झालेला असेल तर C10 वापरायचा आहे, मसल डॅमेज झालेला असेल तर C10 वापरायचं. रेमेडी आहे. C3 जरी त्याची रेमेडी असली तर C10 इज ऑल्सो वर्किंग ऑन दॅट. C10 त्याच्यावर पण काम करते, मसल फायबरवर काम करते. आता तुम्हाला सांगितलं की कॉनिटिकम मेट्रिक्युलम काय करतं? ऍट्रोस्टॉपी ऑफ दी सेल बंद करतं, की डिस्ट्रक्शन ऑफ द सेलला क्लोज करण्याचं काम कॉनिकम मॅट्रिक्युलम करतं. कॉनिकम मॅट्रिक्युलम पॉझिटिव्ह मध्ये जर दिलं तर काय होणार? डिस्ट्रक्शन स्टार्ट होणार, डिस्ट्रक्शनला अवॉइड करायला स्टार्ट करणार. आणि निगेटिव्ह मध्ये दिलं तर डिस्ट्रक्शनला कंट्रोल करणार ते कॉनिकम मॅट्रिक्युलम. सेल ऍटोस्टॉप्सिस वर काम करणारी रेमेडी कॉनिकम मॅट्रिक्युलम आहे. म्हणजे सेल लेवलला कमी काम करते C10.
सेल लेवलला पण काम करते, फायब्रस लेवलला पण काम करते. म्हणून सेल्युलर आणि फायब्रस, जिथं जिथं फायबर आहे, जिथं जिथं तंतूनी बनलेली स्ट्रक्चर आहे, त्याच्यावर C10 काम करतं. जिथं जिथं सेल लेवल आहे तिथं सुद्धा C10 काम करतं. C10 काम करतं. नर्वाईन आहे, नर्वचं टॉनिक म्हणून पण काम करतं. नर्वाईन आहे ते. रस और रक्त को शुद्ध करती है. प्युरिफिकेशन ऑफ द लिम्फ अँड द ब्लड सुद्धा हे करतं. रस आणि रक्ताला शुद्ध करण्याचं काम पण करतं. कब्जनाशक आहे, लॅक्झिटिव्ह सारखा सुद्धा उपयोग करता येतो C10चा. वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ द C10 इज अ लॅक्झिटिव्ह. पोट साफ करण्याची दवा. एस्लॉस बरोबर C10 जर कॉम्बिनेशन जर केलं तर पोट साफ होऊ शकतं. C10 एस्लॉस पॉझिटिव्ह मध्ये जर दिला तर पोट साफ व्हायला मदत होते. म्हणजे C10 हे लॅक्झिटिव्ह सारखं सुद्धा काम करणारी दवा आहे. कुर्मीनाशक आहे. बॉडीमध्ये जर कुर्मी झालेले असतील, पॅरासाइट्स आलेले असतील, वर्म तुमच्या पोटामध्ये जर असेल तर त्याला नष्ट करण्याचं काम C10 करतं. म्हणजे वर्मी फंगो सारखं काम करतं. अँटीबॉयलस आहे, पित्त दोष नाशक आहे. अँटीबॉयलस. तर सांगा अँटीबॉयलस काय आहे, पित्त दोष नाशक काय सांगा. पित्त दोषनाशक असं मी म्हटलेलं आहे, त्याचा मतलब काय? अतुल सांगा. अतुल, पित्त दोषनाशक आहे, व्हॉट इज द मिनिंग? कसं पित्त कंट्रोल होतं? हायड्रोक्लोरिक ऍसिड सर जास्त होते ते कमी केलं जाते. कसं करणार? म्यु- पद्धतीने होणार. म्युकस वाढवला जातो सर. म्युकस वाढल्यानंतर म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही सांगायला पाहिजे नर्वस सिस्टीमवर काम करून पित्त दोषनाशक आहे. नाशक, हा, नर्वस सिस्टीमवर. म्हणजे इंटरनल एक्सटर्नल दोन्ही ऍप्लिकेशन मधनं करता येईल की नाही पित्त दोषनाशक? येस सर, करता येईल. अरे, हे मला पाहिजे होतं उत्तर तुमच्याकडनं. की C10चं ऍप्लिकेशन काय आहे लक्षात घ्या. कंट्रोल टू द नर्वस सिस्टम. अँटासिड करत नाही, अँटासिड न्यूट्रल करतं. बघा फरक काय आहे, रेमेडीचा फरक काय आहे. C10 वर्क ऍज अ पित्तनाशक आहे, अँटीबायलस आहे. याचा अर्थ काय, हाऊ इट इज कंट्रोलिंग द ग्लँड. एक्साइट होतात, ते एक्साइटेशन कमी करण्याचं काम, बिकॉज इट वर्क्स ऑन द सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस. वर्क ऑन द सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे इंटरनल जर दिलं तर डायरेक्ट नर्ववर काम करणार आहे. पण हे जर तुम्हाला फंक्शन घ्यायचं असेल तर डायल्युशन्स कुठली वापरावी लागतील बोला. सुषमा मॅडम सांगा. सुषमा मॅडम. स्वप्नाली पाटील सांगा. कुठलं डायल्युशन सिलेक्ट कराल? सर 147. 147 नाही, नर्व करण्यासाठी काय करावं लागतं? 147 ने तोडलं तुम्ही, फर्स्ट डायल्युशन, सेकंड झालं, नर्वाईन होईल का ते? 20th डायल्युशन सर. 200 सॉरी. 10th. हा, 10व्या डायल्युशनच्या वर जावं लागतं. तेच 200 म्हटलं सर. ते 10च्या वर सगळं. 10 आणि 10च्या वर. 10th डायल्युशन सुद्धा नर्वाईनच आहे.
30 डायल्युशन सुद्धा नर्वाईन आहे, 200 पण नर्वाईन आहे, 1 M पण नर्वाईन आहे, 10,000 पण नर्वाईन आहे. थ्रू द नर्व सिस्टम जर काम करायचं असेल तर तुम्हाला ते डायल्युशन सिलेक्ट करायला लागेल. D4, D5, D6 मध्ये काम होत नाही. बिलो 10 इट डझंट वर्क ॲज अ नर्वाईन होत नाही. म्हणजे नर्व सिस्टीमवर जर काम करायचं असेल तर यू हॅव टू गो फॉर मोर निगेटिव्ह, दॅट इज हायर डायल्युशन सिस्टम. म्हणून क्लासिफिकेशन ऑफ डिसीज मध्ये जेव्हा तुम्ही जाता, क्लासिफिकेशन ऑफ डिसीज मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा क्लासिफिकेशन ऑफ डिसीज काय सांगतं तुम्हाला की न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे रोग, एक क्लासिफिकेशन झालं. रोगाचं जेव्हा तुम्ही अनालिसिस करता त्यावेळेला रोगाचं क्लासिफिकेशन व्हेरियस वेटेजवर होतं. चायनीज अॅक्युपंक्चर मध्ये डेफिशियन्सी अँड एक्सेस. चायनीज अॅक्युपंक्चर मध्ये आपण काय म्हणतो, डेफिशियन्सी अँड एक्सेस. एक्सेस न्यूट्रिशन झालं तरी पण डिफेक्ट होणार आहे, डेफिशियन्सी झाली तरी पण डिफेक्ट होणार. एक्सेस अँड डेफिशियन्सी. एक्सेस डेफिशियन्सी हा एक पार्ट आला. दुसरा पार्ट काय झाला डिसीज मध्ये, बोला दुसरा पार्ट काय होईल? व्हॉट विल बी द नेक्स्ट पार्ट? Infection, inflammatory condition. This is the second part of the disease. Third part मध्ये nervine disease. Nervine disease is the third part. म्हणजे डिसीज क्लासिफिकेशन करत असताना त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. क्लासिफिकेशन ऑफ डिसीज मध्ये तुम्हाला विचार करायला लागेल की रोग कशा कशा पद्धतीने होतो. अकॉर्डिंग टू दॅट कंडिशन यू हॅव टू यूज डायल्युशन. देर आर 4 मेन टाइप ऑफ डिसीज. 4 प्रकारचे डिसीज होतात बॉडीमध्ये. पहिला आहे इन्फिशियस डिसीज, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन असतं, इन्फेक्शन डिसीज. सेकंड काय, डेफिशियन्सी टाइप ऑफ डिसीज, त्यामध्ये न्यूट्रिशनचा संबंध आला, दॅट इज कॉल्ड एज अ डेफिशियन्सी. थर्ड वन इज हेरिडेटरी डिसीज. जेनेटिकली ट्रान्सफर झालेले डिसीज. अँड द फोर्थ इज फिजिओलॉजिकल डिसीज, म्हणजे नर्वाईन डिसीज. द फंक्शन्स ऑफ द ऑर्गन डिफेक्ट झाल्यामुळं जो रोग होतो तो. म्हणजे डिसीजचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द 4 टाइप. अँड अकॉर्डिंग टू यू हॅव टू सिलेक्ट the remedies, select the dosology. म्हणजेच काय झाला, सायकोसोमॅटिक जर असेल तर यू विल डिस्टर्ब युअर फंक्शन ऑफ द ऑर्गन. मानसिक थकवा आल्यामुळं शारीरिक रोग, मनोकायिक रोग म्हणतो आपण त्याला. त्या कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे, यू हॅव टू गो फॉर द नर्वाईन सिस्टम. म्हणजे एखाद्याला डिप्रेशन आलं म्हणून भूक लागत नाहीये, डिप्रेशनमुळे त्याला भूक लागत नाही, त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे भूक लागत नाही. अशा कंडिशन मध्ये सिक्रिशन वाढवण्याकरता तुम्हाला हायर पोटेन्सीची मेडिसिन यूज करावी लागेल. बिकॉज they have disturbed the physiology of the body because of the mental stress. Under that condition you have to use higher remedies. लोअर मध्ये काम होणार नाही. म्हणजे क्लासिफिकेशन वर तुमचं काय अवलंबून आहे, डोसॉलॉजी अवलंबून आहे. डिपेंड ऑन द डोसॉलॉजी. म्हणजे हे आता आपल्याला सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक या नर्ववर काम करणारी रेमेडी जर आपण म्हणत असेल
एक्सटर्नलला तो रूल नाही आहे. इंटरनल मध्ये तुम्हाला 100% करावं लागेल. इंटरनल जेव्हा तुम्ही मेडिसिन देता तेव्हा 100% तुम्हाला डोसॉलॉजीचा फायदा होणार आहे. म्हणजे तुम्हाला नर्ववर जर काम करायचं असेल, नर्वस सिस्टीमवर जर काम करायचं असेल, तर ती रेमेडी तुम्हाला हायर पोटॅन्सी मध्ये द्यावं लागेल. लोअर विल इट नॉट वर्क. लोअर कशासाठी आहे? डेफिशियन्सी टाईप ऑफ डिसीज मध्ये लोअर पोटॅन्सी वापरायला लागते. हायली डायल्युटेड फक्त नर्व सिस्टीमसाठी लागतं. आणि ज्या वेळेला डेफिशियन्सी होते त्यावेळेला तुम्हाला न्यूट्रिशनल आस्पेक्ट पाहिजे, त्यावेळेला 19 ची रेमेडी वापरा. D4, D5, D6, D7, D8 आणि D9. ही कंडिशन आहे. डेफिशियन्सी ऑफ द डिसीज. डिसीज डेफिशियंट झाल्यामुळे डिसीज झाला. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी झाली. यू हॅव टू प्रोव्हाइड द न्यूट्रिशन. आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं असेल तर काय पाहिजे? औषधाची मात्रा जास्त पाहिजे, व्हेकलची मात्रा कमी पाहिजे. औषध जास्त लागतं. वर्क ॲज अ डायटरी सप्लिमेंट, ॲज अ सप्लिमेंट ऑफ मिनरल्स अँड व्हिटॅमिन. हे जेव्हा तुम्हाला करायचं असतं त्यावेळेला मात्र तुम्हाला लो पोटॅन्सी मध्ये, म्हणजेच लायटर डायल्युशन चालणार नाही, कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये ॲग्रावेशन निर्माण करणारी रेमेडी द्याव्या लागतील. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. दिस इज ऍक्च्युली द कंडिशन ऑफ द कन्सिडरेशन ऑफ द डोसॉलॉजी. डोसॉलॉजी कशी डिसाइड करायची? इट डिपेंड अपॉन द क्लासिफिकेशन ऑफ द डिसीज. हे ॲनिमिया आहे, रिकेट्स आहेत, कर्बी आहे, हे सगळे काय आहे? डेफिशियन्सी डिसीजेस आहेत. डेफिशियन्सी डिसीज आहे. डिजनरेशन होणारे डिसीज आहेत. डिजनरेटिव्ह डिसीज, ऑर्गॅनिक डिसीज, हार्ट डिसीज, ऑर्गॅनिक डिसीज तयार होतात. ऑर्गनवर परिणाम करणारे डिसीजेस असतात, नॉन कम्युनेबल असतात. त्याच्यामध्ये इन्फेक्शनचा काही संबंध नाही. नॉन इन्फेक्शन डिसीजेस आहेत. मधुमेह, कॅन्सर, कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन त्याच्यामध्ये नसतं. इट इज अ डेफिशियन्सी टाईप ऑफ डिसीज. डेफिशियन्सी आणि एक्सेस ही कंडिशन मध्ये जातं ते सगळं. हे लक्षात घ्या तुम्ही. कॉनिकल मेटिक्युलम तुम्हाला मी पर्टिक्युलरली सांगितलं. सेल्युलर ॲपोटॉक्सिस वर काम करणारी रेमेडी कॉनिकम मेटिक्युलम आहे. सेल ॲटोटॉप्सिस म्हणजे सेल्युलर लेवलला जाणारी रेमेडी आहे. सेल्युलर लेवलला काम करणारी रेमेडी होते. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला हाय पोटॅन्सी मध्ये जायला पाहिजे, सूक्ष्म करायला पाहिजे, की नर्व मध्ये घुसून ते काम करायला पाहिजे. सेल्युलर ॲटोटॉपिस ही एक प्रक्रिया आहे सेल मधली. डिस्ट्रक्शन ऑफ सेल होण्याची एक प्रक्रिया आहे. ती बिघडलेली असते म्हणून सेल डॅमेज व्हायला सुरुवात होतात आणि डिजनरेशन व्हायला लागतं. अशा वेळेला करेक्शन जर करायचं ते नर्व सिस्टीम मधनं करेक्शन करावं लागतं. न्यूरोजेनिक इफेक्ट आपल्याला पाहिजे म्हणून हाय पोटॅन्सी मध्ये जायला पाहिजे. म्हणजे कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा तुम्ही आपण बघतो 200, 500, 1000, 1 मेक 200 याच्यामध्ये जावं लागतं. आपण लो पोटॅन्सी मध्ये ॲटोटॉपिक कंट्रोल नाही करू शकत. सेल्युलर ॲटोटॉपिक, कारण देअर इज अ मल्टी ऑर्गन फेल्युअर सिस्टम आहे. मर्क्यू टिश्यू मध्ये ट्रान्सफर होतो डिसीज. या कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे? नर्वाइन इफेक्ट घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं, वेन वी हॅव टू यूज ॲट द नर्वाइन लेवल, तुम्हाला डोसॉलॉजी काय करायला पाहिजे? हाय पोटॅन्सी मध्ये जावं लागेल. विदाउट हाय पोटॅन्सी नर्व कनेक्शन आपण करू शकत नाही. एक्सटर्नल ऍप्लिकेशन मधली वेगळी गोष्ट आहे. कारण ज्या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत त्या ठिकाणी त्या नर्व वरच्या बाजूला येतात, सुपरफिलस लेअरवर येतात, स्किनच्या जवळ येतात. कारण ते डीप लेवलला असतं. आर्टिजन काय असतात?
नर हे डीप लेवलला असतात आणि व्हेन्स सुपरफिलस लेवलला असतो. ज्या वेळेला त्याच्यावर आपल्याला जेव्हा डायरेक्ट काम करायचं आहे त्यावेळेला त्या पर्टिक्युलर पॉइंटवर जर आपण ऍप्लिकेशन केलं तर ते डायरेक्ट त्या नर्ववर काम करतं. आणि म्हणून जे पॉइंट दिलेले आहेत एक्सटर्नल ऍप्लिकेशनचे जे पॉइंट दिलेले आहेत या नर्व वरच्या बाजूला आलेल्या असतात आणि म्हणून इझिली पेनिट्रेट टू दी डर्मिस लेवल, हे डायरेक्ट आतमध्ये पेनिट्रेशन होतं आणि ऍक्शन मिळते तुम्हाला. इफ इट इज गोइंग इन द डीप लेअर इट इज नॉट पॉसिबल. डीप लेअर मध्ये जेव्हा जातं त्यावेळेला ते काम नाही करू शकत. म्हणजे नर्व आणि आर्टरीज जे असतात त्या डीप लेवल ऑफ द स्किन स्ट्रक्चर मध्ये असतात, त्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट कुठलाच परिणाम आपल्याला करता येत नाही. पण जे एक्सटर्नल ऍप्लिकेशनचे जे पॉइंट आहेत ते सुपरफिलियस लेवलला येतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला ते फंक्शन मिळू शकतं. तर ही गोष्ट आहे. हा, तर हे नर्वाईन उपयोग करायचा आहे त्यावेळेला तुम्हाला त्या पद्धतीनं काम करावं लागेल. पित्तदोषनाशक आहे म्हणजे सिक्रेशन कंट्रोल करतात. सिक्रेशन कंट्रोल करायचं काम C10 करतं एक्सटर्नल ऍप्लिकेशन मधून. सिम्पथॅटिक पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमच्या थ्रू काम करतं. एक्सेस सलायव्हेशन व्हायला लागले, अप्लाय करत सर्वायकल रिजन मध्ये. सर्वायकल रिजन मध्ये जर ऍप्लिकेशन ऑफ C10 केलं तर एक्सेस सलायव्हेशन बंद करता येतं. निगेटिव्ह करायचं आहे, पण ते पॉझिटिव्ह करायचं नाही, निगेटिव्ह करून टाकायचं. If you apply negative elasticity, it will stop the function of salivation. Stop the function of salivation. मग आता तुमच्याकडे आला की सेन्सरी नर्व मधनं ब्रेनला सिग्नल जातो. प्रत्येक पदार्थाचं सेन्सेशन वेगळं असतं. आणि जिभेवर जर बघितला तर तुमच्याकडे टेस्ट बर्ड्स असतात, त्याचं सेन्सेशन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. गोड चव असेल तर वेगळ्या ठिकाणी, कडू चव असेल तर वेगळ्या ठिकाणी, खारट चव असेल तर वेगळ्या ठिकाणी, पिंजन टेस्ट असेल तर वेगळ्या ठिकाणी. तिथं सेन्सरी बर्ड्स असतात आणि ते स्टिम्युलेशन करतात. ते स्टिम्युलेशन करतात आणि त्याला तुम्ही डिसेबल करू शकता थ्रू दी सिम्पथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. दॅट इज C18 चा पॉइंट जो आहे, 18 नंबरचा पॉइंट आहे. त्यानंतर हायपोग्लासल नर्व जी आहे त्या नर्वला तुम्ही जर डिसेबल केलं तर त्या टेस्टची जाणीव होत नाही. व्यसनमुक्तीमध्ये अतिशय महत्वाचा असा हा पॉइंट आहे की त्या ठिकाणी तुम्ही एक्सटर्नल ऍप्लिकेशन करून जे टेस्ट बर्ड आहेत, कारण दारूची चव ही काय असते, कडसर असते, कडवट असते. तंबाखूची टेस्ट पण कडवट असते, तिखट असते. अशा टेस्टला डिसेबल केलं तर त्या व्यसनापासून मुक्ती मिळू शकते. आज एक बाजारात प्रॉडक्ट आपण लॉन्च केलेला आहे. डॉक्टर बाळ माने प्रॉडक्ट लॉन्च केलं. हीच थेअरी यूज केली त्या व्यक्तीने, हीच थेअरी यूज केलेली आहे की टेस्ट बर्डला डिसेबल केलं. स्प्रे केल्यानंतर टेस्ट बर्ड डिसेबल होतात आणि ते डिसेबल झाल्यामुळं तोंडामध्ये ठेवलेली तंबाखू असू दे, गुटखा असू दे, मावा असू दे किंवा दारू असू दे, त्याची टेस्टच लागत नाही. त्याची टेस्ट बदलते, मातीसारखी टेस्ट लागते. त्यामुळं माणूस फुंकून टाकतो. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये जी संवेदना आहे त्याच्याशी मॅचिंग होत नाही आणि ते मॅचिंग न झाल्यामुळं मदत होते. हे संपूर्णपणे C10 चा इफेक्ट आहे. S10 C10 ही जी रेमेडी आहे, या रेमेडी डिसेबल करू शकतात. अलॉंग विथ WEY जर तुम्ही ऍड केली तर ते तुम्हाला डिसेबल करता येईल.
आता त्याने त्याच्यात संशोधन काय केलं तर ती क्वाट पोटॅन्सीला कुठली टेस्ट डिसेबल होते हे त्याचं संशोधन आहे. की C10ची कुठली तुमची मात्रा पर्टिक्युलर टेस्टला डिसेबल करते हे संशोधन आहे. म्हणजे हजारो ऍप्लिकेशन करताना हजारो डायल्युशन्स बनवली आणि टेस्ट करत आला. हे टेस्ट करता करता अशी एक डायल्युशन त्यांना मिळालं की त्या डायल्युशन मध्ये पिंजन टेस्ट, बिटर टेस्ट कंट्रोल झाली, विच इज वर्क ऑन द टंग. टंग वर जे बट सेन्सरी पार्ट आहे त्याला डिसेबल करण्याचं काम केलं. वापरलेली रेमेडी मला माहिती आहे S10 C10 आहे, पण मी करू शकत नाही कारण कुठल्या डायल्युशनला पर्टिक्युलर टेस्ट डिसेबल करायचं हे तुम्हाला माहित नाही. म्हणजे त्याचा फॉर्म्युला जरी तुम्ही कॉपी केला तरीही उपयोग नाही. बिकॉज कुठल्या डायल्युशनला ते परिणामकारक आहे हे आपल्याला माहित. म्हणजे एवढं प्रकारे संशोधन केलेलं आहे, इतका इझिली प्रॉडक्ट बनवलेला नाही. हॅलो, हा आहे 11च्या पुढे या. बरोबर काय झालंय सांगते तुम्हाला. मला चिकनगुनिया झालता काय हा ते झाले काय अजून पण आणि ब्लड पण कमी लागले. त्याचा आज काय 8 पॉईंट लागले. हा परत त्यांनी काय टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये म्हणलं की ताप भरपूर आलाय आणि ह्याचं टेस्ट करायला पाहिजे म्हणते. काय म्हणतात त्याला टायफॉइडची. म्हणजे टायफॉइडची पण त्याने 5 दिवस सलाईन दिलेत काय. पण ते काही मला अंगात प्रचंड कळा घालायला. या तुम्ही आता तुम्हाला औषध देतो चिकनगुनियावरचं. या प्रकार आहे ना हा. डायरेक्ट चिकनगुनिया जॉईंट वर प्रॉब्लेम सुरू होतो, नर्व डिसेबिलिटी मध्ये चिकनगुनियाचा आहे. हा ठीक आहे, मी तुम्हाला औषध देतो, कमी होऊन जाईल. बरोबर ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की कुठल्या डायल्युशनला काय काम होतं हे आपल्याला माहित नाही. पण C10 जे वर्क करतं सिम्पथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक नर्व सिस्टीमवर जे काम आहे ते तुम्हाला कंट्रोल करता येतं. आणि 18, 13, 16 हे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट त्या ठिकाणी आलेले आहेत नर्वचे, त्याच्यावर अप्लाय केल्यानंतर या गोष्टी होऊ शकतात. आणि त्याने माणसाने संशोधन केलं. हे संशोधन करणं कठीण आहे. हजारो प्रकारची डायल्युशन्स करावी लागतात, फेकून द्यावं लागतं. ही सगळी क्रिया आहे, त्याला टाइम जातो. हे रिसर्च आहे, ते रिसर्च त्यांनी केलं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलं की असे आपल्याकडे डॉक्टर्स आहेत. इझी नाहीये ते, इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण त्या पर्टिक्युलर टेस्ट बडवर काम करण्याकरता म्हणजे पिंचन टेस्ट जाणीव न होऊ, तिखट लागू नये, गोड लागू नये, हे सगळं लागू नये जे करायचं आहे त्याच्यासाठी डायल्युशनचं सिलेक्शन फार महत्वाचं आहे. म्हणजे कम्प्युटरमध्ये प्रोग्राम आहे, हे स्टिम्युलेशन जर झालं, हा सिग्नल जर आला तर पिंजन टेस्टची जाणीव, अमुक अमुक सिग्नल आला तर गोडाची जाणीव, अमुक अमुक सिग्नल आला तर कडूची जाणीव, अमुक अमुक सिग्नल आला तर तिखटाची जाणीव. दॅट सिलेक्शन इज डन बाय द टंग. आपल्या टंगवर टेस्ट बर्ड्स आहेत आणि ते क्लासिफिकेशन ऑफ द फूड करतात. लक्षात घ्या, परमेश्वराने केलेली केवढी मोठी यंत्रणा आहे. लक्षात घ्या, समजून घ्या. जे जिभेवर टेस्ट बर्ड्स आहेत हे ते काम करत असतात. विशिष्ट प्रकारचा सिग्नल मेंदूला दिला जातो.
मग प्रत्येक पदार्थाची टेस्ट एक डिफरंट आहे. काही पदार्थ कडू असतात, काही पदार्थ गोड असतात, काही पदार्थ आंबट असतात, काही पदार्थ तिखट असतात, काही पदार्थ तुरट असतात. म्हणजे त्याचं डायजेशन वेगवेगळ्या कंडिशन मध्ये तयार होतं. त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय केलेलं आहे, जिभेवर टेस्ट पॉइंट्स दिलेले. म्हणजे अन्न तोंडात घातल्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन व्हायला सुरुवात होते आणि अकॉर्डिंग टू द क्लासिफिकेशन त्या ठिकाणी सिग्नल डेव्हलप होतो आणि थ्रू द सिस्टमॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमच्या थ्रू सेन्सरी पार्ट मधून इन्फॉर्मेशन गोइंग टू द ब्रेन आणि ते एन्झाईम सिक्रेट करायचं काम पॅरासिम्पॅथॅटिक सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमच्या थ्रू होतं. ती डिसेबिलिटी करण्याची ताकद त्या स्प्रेमध्ये. म्हणून कॉपी करून काही उपयोग नाही. डोसालॉजी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कॉपी होऊ शकत नाही. आणि हे संशोधन आहे. हे संशोधन करावं लागतं. त्यावेळेला ते पर्टिक्युलर एरियामध्ये जेव्हा काम होतं त्यावेळेला नाही. सगळं डिसेबल झालं तर अन्नच खाणार नाही तुम्हाला. म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी स्टार्ट होते. म्हणून प्रॉब्लेम बघा, ज्या वेळेला टंग कॅन्सर होतो त्यावेळेला हीच प्रक्रिया होते. चवीचं सेन्सेशनच येत नाही, त्याचं पूर्ण सेन्सेशन बंद झालेलं असतं. त्यामुळे त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर डायरेक्ट परिणाम होतो आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम झाल्यामुळं अन्न पचत नाही, मग गॅस होतो, ऍसिडिटी होते, बऱ्याचशा गोष्टी भानगडी चालू होतात शहरामध्ये. माउथ कॅव्हिटीतून जेव्हा ते द्यायला लागतं त्यावेळेला तो प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्रॉपर डायजेशन होत नाही. त्या लोकांच्या मध्ये प्रॉपर डायजेशन होत नाही. हे त्याचं मेन कॉज आहे. कारण हे सगळे टेस्ट बर्ड खराब झालेले असतात जिभेवर बिकॉज ऑफ दी अल्सरेशन अँड द कॅन्सर. आणि पहिलं सुरुवात होते सुपरफिलियस लेअरला आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. पुढचं ऍप्लिकेशन आहे भूख बनाने वाला स्टोमॅटिक भूक बढ़ाने वाला. म्हणजे काय, भूक कशी वाढते. तर सेन्सरी नर्व त्याला काम करतात. सेन्सरी नर्व डायरेक्ट काम होतं त्याच्यात आणि त्याच्यामुळं भूक वाढते. म्हणजे जर सबलिंग्वल मध्ये जर गोळ्या बनवून C10 जर दिलं तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये, तर हे टेस्ट ब्लड मधनं सिक्रिशन व्हायला लागतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रीट होतं आणि तुमची भूक वाढते. अन्न खाल्ल्यानंतर सिक्रिशन वाढतं, भूक लागते तुम्हाला. तर हे काम आहे त्याचं. सिक्रिटरी फंक्शन वाढवत आणि त्याच्यामुळं C10 काम करतं. एक्सटर्नल ऍप्लिकेशन करून सुद्धा भूक वाढवता येते. एक्सटर्नल ऍप्लिकेशन करून सुद्धा भूक वाढवता येते. म्हणून हा स्टोमॅटिक आहे. रुग्ण अवस्था में प्रयोग करने में वायुशूलनाशक एंटीकोलिक, रुग्ण अवस्थामध्ये जेव्हा तुम्ही प्रयोग करता त्यावेळेला ते अँटीकोलिक म्हणून वापरलं जातं. अँटीकोलिक याचा अर्थ काय, वायुनाशक. पेनचा संबंध आहे वायूची. वायुनाशक, पोटामध्ये गॅस साठला आणि पेन यायला सुरुवात झाली, त्यावेळेला C10चा रोल आहे. डायरेक्ट C10 यू कॅन गिव्ह. S10 C10 ही कॉम्बिनेशन यू कॅन गिव्ह. अपान वायू वृद्धी होणे म्हणजे अपानाच्या स्थानामध्ये दोष होणे, दॅट विल इन्क्रीज द पेन. आणि आयुर्वेदाप्रमाणे पक्वाशय म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे, लास्ट पार्ट, त्याला पक्वाशय म्हणतात. त्याच्यामध्ये वायूचं प्रथम स्थान आहे. म्हणजे जर वायू तिथे बिघडला
तर पुऱ्या शरीरातल्या वायू बिघडतो. आयुर्वेदाने तक्रारने आता संशोधनामध्ये असं म्हटलेलं आहे, लिकी गायट लिकी ब्रेन. लिकी गायट लिकी ब्रेन. गायट मध्ये प्रॉब्लेम झाला, इंटेस्टाईन लेवलला प्रॉब्लेम झाला तर अल्झायमर, पार्किन्सन, डिमेन्शिया सारखे न्यूरोलॉजिकल दोष होतात. आणि म्हणून इथं दिलं वायुशूलनाशक, म्हणजे वायूची जी वृद्धी होते, वायूमध्ये जो डिफेक्ट होतो म्हणजे नर्वाईने डिफेक्ट होतो. म्हणून आत्ताच्या ॲलोपॅथीच्या संशोधनामध्ये असा विषय आला की पार्किन्सन, अल्झायमर, डिमेन्शिया याचं रिलेशन द हेल्थ ऑफ द इंटेस्टाईनशी आहे. आणि म्हणून लिकी गायट लिकी ब्रेन. बघा, एक जनरल तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. ज्या वेळेला आपलं पोट बिघडलेलं असतं, ज्या वेळेला पोट बिघडतं, अन्न पचत नाही, अशा कंडिशन मध्ये IBS जेव्हा होतं तेव्हा माणूस डिस्टर्ब स्टेट ऑफ माइंड मध्ये जातो. राग करतो, चिडचिड करतो, सगळ्या प्रकारच्या मानसिक बिमारी उत्पन्न होतात बिकॉज ऑफ दी डिस्टर्बन्स ऑफ द फंक्शन्स ऑफ द गाइट. दॅट इज बायोलस मध्ये जर काही ट्रबल झालं तर आपल्याला स्वस्थता येत नाही. पोटामध्ये गॅस झाला, पोटामध्ये ऍसिडिटी झाली, इन्सोमिया होतो, झोप येत नाही. दिस इज अ रिलेशनशिप. आणि ही रेमेडी जी आहे ती गायटवर काम करणारी रेमेडी आहे. त्यामुळं अशा प्रकारचे जे रोग आहेत, लिकी गायट लिकी ब्रेन, हे ॲलोपॅथी वाल्यांनी शोधलेला. आजच्या जमान्यामध्ये त्यांनी विचार केला की अल्झायमर, डिमेन्शिया सारखे रोग तुमचं पोट बिघडल्यामुळं होतात. C10 got the relation with the brain. S10 got the relation with the brain. C10 S10 अशी रेमेडी आहे. इट इज अप रेमेडी. इट वर्क ऑन द GI ट्रॅक वर काम करणारी रेमेडी आहे आणि त्याच्यामुळं ब्रेनवर सुद्धा काम होतं. CSFचं रिलेशनशिप लक्षात घ्या. cerebral spinal fluid. It is related to the water element, and where the water is absorbed, it is absorbed in the large intestine. The first part of the large intestine absorbed होतं. CSF मध्ये काय असतं? न्यूट्रिशन असतं. न्यूट्रिशन इज absorbed in the small intestine. म्हणजे त्याचं जर फंक्शन बिघडलं तर ब्रेन ॲट्रोफी होते. ब्रेन ॲट्रोफी होते, सेरिब्रल ॲट्रोफी, सेरेबेलम ॲट्रोफी. ॲट्रोफी होण्याचं मेन कारण आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रिशन अँड वॉटर इज नॉट पॉसिबल. अशा कंडिशन मध्ये ब्रेनचे डिसीज होतात. लिकी गायट लिकी ब्रेन, डिमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सन यासारखे डिसीज त्यामध्ये डेव्हलप होतात. त्याच्यामध्ये पोटाची तक्रार मेन असते आणि त्या पोटाच्या तक्रारीवर काम करणारी रेमेडी C10 आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो की C10 इज अ रेमेडी. ज्या वेळेला अशा प्रकारचे रोग त्यांच्या समोर आले, नाटीच्या ज्ञानाची महानता आपल्याला कळणार नाही. एवढं महान कार्य त्या व्यक्तीनं केलं. अशा प्रकारे रेमेडीज बनवत गेले. हे महान कार्य आहे. एवढा अभ्यास त्या व्यक्तीने केला म्हणजे त्याला अॅनाटॉमी फिजिओलॉजीचं ज्ञान किती होतं लक्षात घ्या तुम्ही. आणि आपण काहीच करत नाही. आपल्याला आजचं विचारलं तर उद्या कळत नाही, उद्या प्रश्न विचारला तर मागच्या 5 दिवसाबद्दल काही माहित नसते. पण त्या माणसाने अॅनाटॉमी फिजिओलॉजीचा अभ्यास करून त्याच्याशी कोरिलेट करणाऱ्या रेमेडी डेव्हलप केल्या. म्हणजे त्या माणसाचा अभ्यास किती होता हे लक्षात घ्या. त्या माणसाचा अभ्यास किती मोठा होता समजून येण्यासारखी गोष्ट आहे. एवढा मोठा अभ्यास केला
वनस्पतीचा सुद्धा केवढा मोठा अभ्यास त्या व्यक्तीचा होता. हँडसम आहे त्या माणसाला आणि काहीही पैसे मिळवण्याची इच्छा नव्हती, कारण प्रचंड श्रीमंत माणूस होता तो. पैशासाठी काही केलं नाही, पण एक समाजामध्ये एक चांगल्या लेवलचं काम करण्याच्या दृष्टीनं पॅथी डेव्हलप केली गेली आणि आज त्या पॅथीला आयडीसी सारखे मूर्ख माणसं तिथे जी बसवलेली आहेत ते मान्य करायला तयार नाही आहेत. मान्य करायला तयार नाही, रेकग्निशन द्यायला तयार नाही. त्यांना संशोधन पाहिजे अजून. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण त्याने अभ्यासच करत नाहीत. त्याचं वर्क काय आहे त्याचं काम करत नाहीत. खुर्ची सांभाळायचं काम करतो, पगार मिळते, नोकरी करायची, याच्यापेक्षा जास्त काही इंटरेस्ट नाही आहे त्या लोकांना. युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर्स आहेत, बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर्स आहेत, दे आर नॉट डुईंग एनिथिंग. हजारो करोड रुपयाची यंत्रणा त्यांच्याकडे आहेत, स्टील दे आर नॉट डुईंग एनिथिंग. पगार मिळतोय, लाखभर, 2 लाख, 4 लाख रुपये पगार आहे, काही फरक पडत नाही त्याला. आणि हा माणसाने तर काय केलं, आपलं आयुष्य वाहून टाकलं, सगळी संपत्ती आपल्या भावाला देऊन टाकली. राजघराण्यातला माणूस होता, लक्षात घ्या. त्याची तळतळाट समाजासाठी किती होता. ही डुईंग द सोशल वर्क, सोशल अप्लिकमेंट मध्ये काम करणारा व्यक्ती होता. आणि म्हणून त्याची जयंती 100% साजरी करा. नेहरूची जयंती करू नका. स्वार्थापोटी काम केलेला व्यक्ती होता तो, पण यांना काहीच स्वार्थ नव्हता. या माणसाला काहीच स्वार्थ नव्हता, निस्वार्थ बुद्धीने काम करणारा व्यक्ती होता. समाजाचं भलं करण्यासाठी आलेला व्यक्ती होता. हॅन्डसअप करायला पाहिजे, त्याला आदर्श माना. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण इतक्या डीप लेवलला जाऊन काम केलं. आज लोकांना कळायला की अल्झायमर का होतंय, पार्किन्सन का होतंय, डिमेन्शिया का होतंय. त्याच्यावर उत्तर दिलं, लिकी गायड, लिकी ब्रेन. लिकी गायड, लिकी ब्रेन म्हणतायत, पण रेमेडी C10 बनवत असताना ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलं. S10 अशी रेमेडी आहे की इट वर्क्स ऑन द गाईड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. C10 S10 वर्क ऑन द गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. आणि आपले जे फॉलोअर्स होते, S1 बिफोर मील, S10 आफ्टर मील. का देतो ते? S1 बिफोर मील, S10 आफ्टर मील. इट वर्क टोटली ऑन द GI ट्रॅक. आणि आता तुम्ही म्हणताय लिकी गायड, लिकी ब्रेन. लिकी गायड, लिकी ब्रेन. त्याच्यामुळे डिमेन्शिया होतो, अल्झायमर होतो, पार्किन्सन डिसीज होतो. हे आज तुम्ही संशोधनात सिद्ध केले की GI ट्रॅक मध्ये गडबड झाली तर हे मानसिक रोग तयार होतात, नर्वस सिस्टीमचे रोग तयार होतात. आणि नर्वस सिस्टीमचा रोग हा हायएस्ट लेवल ऑफ द डिसीज. नर्व डॅमेज व्हायला पाहिजे. याचं एक्सप्लेनेशन मस्तपैकी आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे, चायनीज अॅक्युपंक्चर मध्ये आहे. एक्सेस अँड डेफिशियन्सी, हॉट अँड कोल्ड, इंटरनल अँड एक्सटर्नल. 8 गायडिंग प्रिन्सिपल ऑफ चायनीज अॅक्युपंक्चर, त्याच्यामध्ये हे 8 गायडिंग प्रिन्सिपल दिलेले आहेत. आयुर्वेदामध्ये दिलं वात पित्त कफ. वात पित्त कफ याच्यामध्ये दोष आहे, त्याला दोष नाव दिलं. आणि म्हणून आयुर्वेदात डेफिनेशन दिली, दोष धातू मन विज्ञान. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयुर्वेद? दोष धातू मल विज्ञान. आणि दोष का म्हटलं, वात पित्त कफाला दोष का म्हटलं की जे बिघडतात, म्हणून त्याला दोष म्हणतात.
डेफिशियन्सी एक्सेस कुठे येतं? धातूमध्ये वैगुण्य येतं. धातू कमी होतात, धातू जास्त होतात. एक्सेस अँड डेफिशियन्सी, दिस इज द रिलेशन. हॉट अँड कोल्ड, ऍलोपॅथी म्हणते ऍसिड बेस बॅलन्स. त्याला काय म्हणतो आपण? हॉट अँड कोल्ड म्हणतो. त्याच्या पुढे जाऊन आयुर्वेदाने सांगितलं श्रोत्र सत्तात, अन्नमय श्रोत्र, मूत्रवक श्रोत्र, मज्जावक श्रोत्र, अस्थिक श्रोत्र. श्रोत्र त्यांनी सांगितलं दॅट इज अ चॅनल मेरिडियन सिस्टम. त्याला मेरिडियन सिस्टम आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा मेरिडियनचा उल्लेख येतो. आणि मॅटिस सरांनी एक्सटर्नल ऍप्लिकेशन इज नथिंग बट अ मेरिडियन सिस्टम. एक्सटर्नल ऍप्लिकेशन ही मेरिडियन सिस्टम सारखी काम करणारी यंत्रणा आहे. म्हणजे त्या माणसाने किती अभ्यास केला तर तो ओळखून घ्या. नावं बदलली, फक्त भाषा बदलते, पण मूळ मात्र एकच आहे. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची सिस्टम म्हणजे आयुर्वेद. आणि या आयुर्वेदाच्या पोटातून ही सगळ्या पॅथी डेव्हलप झालेल्या आहेत. त्यामुळे त्या पॅथीला सुद्धा नावं ठेवू नका. फंडामेंटल त्यांची ती आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्मता करण्याचा अभ्यास आपण लोकांनी केला. इट इज ऍडव्हान्स्ड टेक्निक ऑफ आयुर्वेदा. ही ऍडव्हान्स टेक्निक आहे. नॅनो टेक्नॉलॉजी वापरणे ही ऍडव्हान्स टेक्निक आहे. पण बेस ऑफ द वर्किंग इज द सेम. एडन को दूर करने वाली एंटी स्पॉस्मॅटिक ऍप्लिकेशन काय बघा. अँटी स्पॉस्मॅटिक. क्रॅम्प येणे, मसल क्रॅम्प येतो आणि त्याच्यामुळं पेन येतो. त्याच्यामुळं पेन येतो. मसल रिलॅक्सच होत नाही. कॉन्ट्रॅक्शन स्थितीमध्ये राहणे, त्याच्यामुळं पेन येणे, याच्यावर काम करणारी रेमेडी सीटेन आहे. याच्यावर काम करणारी रेमेडी कुठली आहे? सीटेन ही रेमेडी त्याच्यावर काम करते. अँटीस्पॅरेटिक टू द इंटरमिडिएट फीवर. म्हणजे मुदतीत येणारे, वारंवार येणारा जो फीवर आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम सीटेन करतं. टायफॉइड, पॅराटायफॉइड हे काय आहे? मुदतीचे ताप आहेत. सकाळी ताप येतो, दुपारी उतरतो, परत संध्याकाळी भरतो. हे मुदतीत येणारे, वारंवार त्याच्यामध्ये असणारे याचे जे ताप आहेत त्याला पण कंट्रोल करतो सीटेन. म्हणजे टायफॉइड सारख्या डिसीज मध्ये यू कॅन यूज सीटेन, कारण हा मुदतीचा ताप आहे. पॅरा म्हटलं तर 7 दिवस असतं, मेजर टायफॉइड असतं ते 21 दिवस मुदत असत. तर त्या अँटीपायरेटिक टू द इंटरमिडिएट फीवर अशा प्रकारचे जे इंटरमिडिएटली येत राहणारे जे फीवर्स आहेत याच्यामध्ये सीटेन आहे. सीटेन काम करते. अँटीइमिटिक टू प्रेग्नंट लेडी. हार्मोनल इम्बॅलन्स जेव्हा होत राहतो त्यावेळेला वमन होतं. जे प्रेग्नंट वुमन असतात त्याच्यामध्ये वमनाची किती असते त्यामुळे सीटेनचा रोल आहे. यू कॅन यूज द सीटेन, एस्टेन सीटेन दोन्ही वापरू शकतात टू कंट्रोल द वॉमिट ऑफ द प्रेग्नंट लेडी. एक्सटर्नल ऍप्लिकेशन करून सुद्धा बंद करू शकता, इंटरनल तुम्ही देऊ शकता. आणि शेवटचा आहे अँटीसिफेलॅटिक. म्हणजे तुम्हाला सांगितलं इन्फेक्शन कॉन्टिजियस डिसीज. अँटीसिफेलॅटिक म्हणजे काय? अनुवंशिकतेचे रोग. अनुवंशिकतेने येणारे रोग याला पण कंट्रोल करतो सीटेन. बिकॉज अनुवंशिकतेचे रोग म्हणजे काय? शीला देसाई सांगा, अनुवंशिक रोग म्हणजे काय?
नाही माहिती. दीपाली गोखले सांग. सेल अनु सेल मधून येईल. म्हणजे काय? सेल मधून येईल. हा करेक्ट. मला हेच उत्तर पाहिजे होती की सेलच्या मेकॅनिझम मध्ये गडबड आणि त्याच्यामुळे अनुवंशिकता रोग येतात. म्हणजे वी वर्क ऑन द डीएनए स्ट्रक्चर. C10 वर्क ऑन द डीएनए स्ट्रक्चर ऑफ द सेल. सेलचं जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये जे डीएनए आहे त्या डीएनए वर काम करणारी रेमेडी C10 आहे. अनुवंशिकतेचे रोग कंट्रोल करायचं कॅपॅसिटी C10 मध्ये आहे. लक्षात घ्या. सेल लेवल तर झालंच झालं, इतकं सूक्ष्म लेवलला गेला की डीएनए वर काम करायला लागला. मस्क्युलर डिस्ट्रोफी जेनेटिकली ट्रान्समिटेड डिसीज आहे मस्क्युलर डिस्ट्रोफी. प्रोटीन मेटाबॉलिझम प्रॉब्लेम असतो त्या ठिकाणी. असे येणारे रोग, अनुवंशिकतेने येणारे रोग, डायबिटीज अनुवंशिक रोग आहे. सेल्युलर स्ट्रक्चर ऑफ द पॅनक्रिया, अँटीबॉडीज तयार होत राहतात बॉडीमध्ये आणि दॅट किल द सेल ऑफ द पॅनक्रिया. पॅनक्रियाला डॅमेज करतात. हे अँटीबॉडीज तुमच्या शरीरामध्ये एन्सिस्टरने आलेले असतात, फादर मदर कडून येतात तुमच्यामध्ये आणि हे डिफेक्टेड सेल्स असतात. इम्युनिटी सिस्टम मध्ये गडबड झालेली असते आणि म्हणून डायबिटीज होतो. दॅट इज कॉल्ड ॲज हेरिडिटरी डायबिटीज, ज्युएलिन डायबिटीज म्हणतो. ते कारण असतं. C10 वर्क्स ऑन दॅट. C10 त्याच्यावर काम करतो. अनुवंशिकते येणाऱ्या रोगवर डीएनए स्ट्रक्चरवर काम करतं. दुसरी अशी रेमेडी आहे वेनवन ग्रुप आहे. टोटली वेनवन इज युज्ड फॉर दॅट पर्पज. मॅटी सरांनी टोटल एक वेगळा ग्रुप तयार केला. दॅट इज कॉल्ड एज वेनवन विच वर्क ऑन द हेरिडिटरी सिस्टम. म्हणजे हेरिडिटरीवर काम करणार, म्हणजे डीएनए स्ट्रक्चरवर काम करणार. आहे का ॲलोपॅथीमध्ये औषध? मला सांगा तुम्ही. ॲलोपॅथी डॉक्टर तुमचं मूल्यमापन करते, तुझ्याकडे काय नाही, लोकांचं काय मूल्यमापन करणार? IDC मध्ये बसलेले जे महाभाग आहेत त्याला माहितच नाही कशावर काम करत. डीएनए स्ट्रक्चरवर काम करू शकतं म्हणून एक स्वतंत्र ग्रुप तयार केला वेनवन, विच विल वर्क ऑन द डीएनए स्ट्रक्चर ऑफ द सेल. न्यूक्लियस मध्ये जो डीएनए आहे, प्रोटीनचं एक कॉम्बिनेशन असतं, चेन असते, डीएनए RNA असतो त्याच्यामध्ये, त्याच्यावर काम करणारी रेमेडी C10 आहे. म्हणजे मला सांगा व्हायरसेसवर काम करतील की नाही? व्हायरस काय करतो? डीएनए स्ट्रक्चर बदलतो. व्हायरस इज नथिंग बट ए प्रोटीन. हे कुठलाही जीव नाही. व्हायरस हा जीव नाही आहे. हा लिव्हिंग बिईंग अँड नॉन लिव्हिंग बिईंग मधली एक कंडिशन आहे. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त न्यूक्लियस असतो आणि हे प्रोटीन मटेरियल, फॉरेन प्रोटीन म्हणतात त्याला. हे तुमच्या शरीरात जेव्हा जातं तेव्हा तुमचे जे सेल आहे पर्टिक्युलरली ऑर्गनचे त्याला डॅमेज करतात आणि त्याची मॉर्फॉलॉजी चेंज करतात, त्याचं स्ट्रक्चर चेंज करतात आणि म्हणून ॲबनॉर्मल इफेक्ट तुम्हाला मिळतो. ॲबनॉर्मली इफेक्ट होतो. सिक्रेटरी सेल मध्ये गेला, तिथलं स्ट्रक्चर बदललं की पागल पेशी तयार होते आणि म्युकस सिक्रेट करायला सुरू करते. कोविड मध्ये काय झालं? छातीमध्ये कप साठला. कुठला कप आला हा? एक्सेस सिक्रिशन बिकॉज ऑफ दी व्हायरस. व्हायरस अटॅक ऑन द सेल्युलर स्ट्रक्चर. हे दुरुस्त करण्याच्या रेमेडी तुमच्याकडे आहे. सेल लेवलला जाऊन काम करण्याचं काम होतं, पण या ठिकाणी हाय पोटॅन्सी मध्ये जायला पाहिजे. लोअर पोटॅन्सीला डीप डझन.
लोअर पोटॅन्सी मध्ये वर्क करत नाही. वी हॅव टू गो फॉर द हाय पोटॅन्सी. हायर डायल्युशन मध्ये आपल्याला जायला पाहिजे, त्याच वेळेला हे काम होऊ शकेल, अन्यथा नाही. त्याच्यानंतर अर्बुदनाशक आहे, अँटी कॅन्सरस आहे. कॉनिकन मॅटिक्युलम सेल ॲपोप्टोसिस मध्ये काम करतं. कुठलाही कॅन्सर मारतात त्यावेळेला काय करतात, सेल ॲपोप्टोसिस केलं जातं, सेल नाश करण्याचं काम केलं जातं. अनवॉन्टेड सेल जे आहेत त्याला नाश करण्याचं काम करतात. हे ॲपोप्टोसिस नावाची जी प्रक्रिया आहे सेल्युलर लेवलला, ती बूस्ट केली जाते कॉनिकम मॅटिक्युलममुळे. आणि म्हणून काय होतं, कॅन्सर सेल जी आहे ती नष्ट होते, याच्यामध्ये राहतच नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशी यंत्रणा आहे की सेलचं डिस्ट्रक्शन होतं, सेलचं डिस्ट्रक्शन होतं. आणि हे सेलचं डिस्ट्रक्शन करण्याची ॲबिलिटी कॉनिकम मॅटिक्युलम वाढवतं. C10 मध्ये आहे. त्यामुळे C10 इज ऑल्सो वर्क ॲज अँटी कॅन्सरस की तरह कार्य करती है, अँटी कॅन्सरस म्हणून काम करते. भरपूर मोठं तुमच्या डोक्यात आता घातलंय, त्यामुळे इथं थांबूया, याच्यानंतर सॅच्युरेशन होईल. हा, बरोबर आहे का? आता तरी बोला. हो सर. हा, डोक्याचं सॅच्युरेशन झालं आता. काय संजीव जाजू, डोक्याचं सॅच्युरेशन झालं का? बोला, माईक ऑन करा, बोला की जरा लोक. होय सर. सॅच्युरेट झाला, आता काही शिरलं ना डोक्यामध्ये. जाम झालं. जाम झालं आता. होत नाही आता. सर सगळ्यांचं लक्ष आज घट बसवायला आलंय, त्यामुळे लक्ष तकड चाललंय. त्याच्यासाठी इथे थांबूया, जास्त त्यामुळे घेता येत नाही, हे त्याचं काम आहे. ऍक्च्युली 45 मिनिटं इज द राईट टाइम फॉर लर्निंग. येस सर. येस सर, बरोबर. 45 मिनिटं ते 1 तास. ट्रबल चालू होतं, म्हणजे तुम्हाला झोप येत असते, प्रयत्न करताय जागे राहायचं आणि डोक्यात काही शिरत नसतं, अशी अवस्था तयार होते. त्यामुळे 45 मिनिटापेक्षा जास्त तास घेणं होत नाही, लक्षात आलं का? म्हणून 45 मिनिटाचे तास असतात, 45 मिनिट. बरोबर. आणि आपण किती तास घेतलाय? 1.5 तास झाला. 1.5 तास. 1.5-2 तास होतो सर आपलं रोज. हा, मग तेच सांगते मी तुम्हाला की हे सगळं आहे. व्हिडिओ पुन्हा ऐका, व्हिडिओ पाठवल्यानंतर व्हिडिओ पुन्हा ऐका, तुम्हाला ह्याचं ऍप्लिकेशन लक्षात येईल. पक्का होईल ऍप्लिकेशन. झोपेत जरी तुम्हाला विचारलं कोणीतरी, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि टेक्निकल रेफरन्स देऊन सांगण्याचं मेन कारण आहे की तुम्हाला फिजिओलॉजी कळली पाहिजे, याची फिजिओलॉजी काय आहे, कसं काम करतं बॉडी, आणि त्याच्यावर डोसालॉजी अवलंबून आहे. ठीक आहे, थांबूया. काही शंका असेल तर बोला. हा, एक महत्वाची सूचना अशी आहे की जे टेलिग्राम मध्ये नाही त्यांनी टेलिग्राम ऑन करा. टेलिग्राम ग्रुप मध्ये या. शीला देसाई, तुमचं अकाउंट नाहीये टेलिग्राम मध्ये, बरोबर आहे का? हो सर, नाही अजून केलं ते. मी लिंक पाठवले, त्याला क्लिक करा, ते टेलिग्राम ओपन होत आहे. व्हॉट्सअप पेक्षा चांगलं ऍप्लिकेशन आहे टेलिग्राम मध्ये, मोठ्या फाईल पाठवता येतात त्याच्यामध्ये. हो सर, होते, मग जॉईन होते. आणि त्याला थोडीशी काय राहते, प्रायव्हसी राहते. व्हॉट्सअपला प्रायव्हसी नाही आहे. त्यामुळे जो स्टडी आहे तो टेलिग्राम ग्रुप मध्ये करा. आता काल मी
सेल स्ट्रक्चरचं पुरं अपलोड केलेलं आहे. कुणी कुणी बघितलं सांगा. सर मी बघितलं. मी बघितले सर. पाठवलेले आहेत मी सेलचे. हो सर. कुठला ग्रुप आहे सर टेलिग्रामवर? मोडक इलेक्ट्रो होमिओपॅथी नावाचा ग्रुप आहे. बरोबर. आपला ग्रुपचं नाव आहे मोडक इलेक्ट्रो होमिओपॅथी. त्याच्यानंतर युट्यूब चॅनलचं पण लिंक पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये. मी माझं युट्यूबचे जे चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळून जातात एकाच ठिकाणी. जेवढे आपण अपलोड केलेले ते सगळे व्हिडिओ तिथं आहेत. माझ्या टेलिग्राम चॅनल आपल्या युट्यूब चॅनलवर माझे सगळे रेकॉर्डिंग त्याच्यात तुम्हाला मिळणार आहे. आता पब्लिक केलेलं आहे, नंतर त्याला मी रिस्ट्रिक्ट करणार आहे. म्हणजे तुम्हाला दिसतील, बाकीच्यांना दिसत नाही. आणि हे टोटली प्रायव्हेट सर्क्युलेशन आहे. कुणालाही फॉरवर्ड करू नका. दिस इज मेंट फॉर यू ओनली, नॉट फॉर अदर्स. येस सर. कारण त्याच्यासाठी तुम्ही पैसे मोजलेले आहेत, बाकीचे फुकट आहेत. फुकट काही कुणाला देऊ नका. तुम्ही कोर्स जॉईन केलाय, तुम्ही पेमेंट केलेलं आहे, तुम्ही पैसे भरलेले आहेत, आणि फुकट विद्या दुसऱ्याला का देता? हे पहिल्यांदा बंद करा. फुकट देण्याचं काम करू नका कोणाला. आणि सर फुकट दिल्याची व्हॅल्यू पण राहत नाही. त्याची व्हॅल्यू पण राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ते विकत पडलेलं आहे, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी मोजलंय, त्याच्यासाठी तुमचा वेळ घालवलाय. फुकट्याला काहीच नसतं त्याचं स्वारस्य. त्यामुळे प्लीज कुणालाही फॉरवर्ड करू नका. त्यांना पाहिजे असेल तर माझ्याकडे यावं, त्यानं जॉईन करावं कोर्स, आणि मगच त्यांना ते मिळेल. अदरवाईज आपल्या ग्रुपमध्ये त्यांना मी घेणार नाही. फॉरवर्ड बिलकुल करू नका कोणाला. माझी लिंक पण फॉरवर्ड करू नका. युट्यूबची लिंक पण कोणाला देऊ नका. कारण फुकटे लोक भरपूर आहेत. त्यांना फुकटच पाहिजे असतं, विकत काहीच नको असतं. आणि ऐकायचं पण श्रम नको असतात त्यांना. जॉईन पण व्हायचं नसतं. अशी बरीच मंडळी आहेत समाजामध्ये. त्यांचं काहीच योगदान नसतं. अशा लोकांना बिलकुल देऊ नका. त्यांना सीएमई पाहिजे, मी देऊ शकतो. त्यांना सर्टिफिकेशन नको असेल तर सीएमई जॉईन करा. म्हणजे जे ऑलरेडी BEMS आहेत त्यांना पाहिजे, त्यांना सर्टिफिकेशन नको असेल तर त्याला गरज नाही आहे बाकी त्याची. त्यांना सीएमई पाहिजे तर सीएमई पण आपण करू शकतो. हे व्हिडिओ हे सगळी त्यांना रेकॉर्ड मिळू शकेल. पण त्यांच्याकडे डिग्री पाहिजे इलेक्ट्रोपॅथिक. बाकीच्या कुठल्याही पॅथीतल्या माणसाला देऊ नका. त्यांना कंपल्सरी BEMS मध्ये जॉईन करावं लागेल, आणि मगच त्यांना हे सगळं मिळेल. विदाउट टेकिंग द डिग्री ऑफ BEMS त्यांना कुठलंही सायन्स शिकवायचं नाही. भले तो MD मेडिसिन असू दे ॲलोपॅथीचा, नाहीतर तो आयुर्वेदातला तज्ज्ञ असू दे, त्याला BEMS सर्टिफिकेट केलं पाहिजे. कारण टेक्निकल प्रॉब्लेम येतो. अशी माणसं शिकतात, वापर करतात, पण मान्यतेच्या वेळेला ते विरोध करतात. म्हणून त्यांना आपल्या कम्युनिटीमध्ये घ्या, आणि मगच त्यांना हे नॉलेज द्या. अदरवाईज डोंट गिव्ह इट. एक विशिष्ट सूचना होती, तुम्हाला मी सांगितलं, तयार केलेलं आहे. आपण टेक्निकली आता पूर्ण करतोय गोष्टी. पुस्तकं तर मिळतील, लिटरेचर पण मिळेल. जे काय नवीन संशोधन आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन जे कामं होतात ते सगळं तुम्हाला मिळेल. फॉर्मलायझेशन पण तुम्हाला मिळेल, सगळं तुम्हाला मिळेल. पण प्रायव्हेट ठेवा, कुणालाही शेअर करू नका. बिलकुल शेअर करू नका. मित्र जरी असला तर त्याला म्हणायचं प्लीज तू जॉईन कर सराला, मग आपण ते काम. कारण मी सुद्धा पे करूनच घेतलेलं आहे. मलाही फुकट कुठं काही मिळालेलं नाही. मी अजूनही जॉईन होत असतो. टंग डायग्नोसिस क्लास आहे, इलेक्ट्रोपॅथीच्या क्लासेसमध्ये आहे, ॲक्युपंक्चर मध्ये करतो. नवीन नवीन मॉडर्न कन्सेप्टचे जेवढे वर्कशॉप आहेत ते मी जॉईन करतो. त्याच्यासाठी तुम्हाला स्टँडर्डाईज करण्यासाठी. मी एक विद्यार्थी आहे, मग गुरु आहे. पहिलं विद्यार्जन करतो आणि मग तुम्हाला शिकवण्याचं काम करतो. त्यामुळे मला सुद्धा कुठलंही फुकट मिळत नाही, मलाही पे करावं लागतं. त्यामुळे शक्यतो कोणालाही फॉरवर्ड करू नका, कोणालाही देऊ नका.
ठीक आहे. ओके, थांबूया इथे.